प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलचा झंझावात. निरंजन आवटी यांचं स्पष्ट मतदारांना आवाहन. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलचा प्रचार सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून नागरिकांचा उत्साह पाहता भाजप पॅनलचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. निरंजन आवटी, मोहन वाटवे, विद्याताई नलवडे आणि अपर्णाताई शेटे यांच्या प्रचार सभेला तुफान गर्दी झाली होती. या सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पॅनलवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. यावेळी बोलताना निरंजन आवटी यांनी मतदारांना स्पष्ट आणि ठाम शब्दात आवाहन केले. मत द्यायचे असतील तर पूर्ण द्यायला पॅनललाच द्या, अन्यथा मला एकट्याला मत देऊ नका, असं सांगत त्यांनी एकसंघ नेतृत्वाचे महत्त्व पटवून दिले. विरोधकांकडून 3 मत आम्हाला आणि 1 मत निरंजन आवटींना अशा प्रकारचा प्रचार सुरू असल्याचा उल्लेख करत अशा भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. जर भाजप पॅनल मजबूत झाले तर विकास कामं करताना कोणतीही अडचण येणार नाही, असं सांगत त्यांनी गेल्या 5 वर्षात प्रभागात झालेल्या विकास कामांचा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत कोणतंही काम प्रलंबित राहिलेलं नाही. एखादे काम नजरचुकीनं राहिलं असेल तर ते येत्या काळात नक्की पूर्ण केलं जाईल, असा शब्द त्यांनी दिलाय. एकूणच वातावरण पाहता प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप पॅनलचा विजय निश्चित असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. काच्या माणसांसोबत चांगल्या कामाची सुरुवात करावी आणि म्हणून आज आम्ही प्रचाराची पहिली सभा ही दत्त कॉलनीत निवडलेली आहे. कारण की आम्ही आपल्या सर्वांना हक्काची म्हणून समजतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या माझ्या युवा टीमला धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण की आपण कधी एकत्र आला नसता, पण आज रस्ता क्रमांक 1 पासून रस्ता क्रमांक 4 आणि पाठीमागची सगळी बाजू म्हणजे सगळ्यांनी मिळून नियोजन केलं आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितलं की आम्ही सगळे मिळून मिटिंग घेतो आणि तू एकाच मिटिंगला ये आणि तू पुढे जा, आमच्याकडे वेळ वाया घालवू नको. म्हणजे एवढा चांगला विश्वास, एवढी साथ सगळ्या युवक वर्गाची असते. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडे साहेब, आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मकरंदभाऊ देशपांडे साहेब आणि आपल्या सर्वांचेच लाडके नेते आणि माझे दैवत आदरणीय सुरेशबापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच या भागाचे माजी नगरसेवक पांडुरंगजी कोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही 4 उमेदवार इथं आपल्या समोर उभा आहे आणि आज या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वांचे सहकारी जितूदादा ढोले, या भागातील सगळे ज्येष्ठ मंडळी, युवा वर्ग, सगळ्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी. कारण की देवाभाऊंनी लाडक्या बहिणींसाठी जी योजना चालू केली ही भारतीय जनता पार्टीनं चालू केली, याचे नमूद मला मुद्दाम करावं लागेल. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या या सगळ्या उपस्थित मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं तर बोलण्यासारखं काय राहिलंच नाही, म्हणजे सगळ्यांनी बोललं, त्यात प्रज्ञानं सगळं डिटेल्स सांगितलंय. मी विनंती एवढ्यासाठी करायला आलोय की आता आपल्या भागातली कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. फक्त खानापूर यांच्या इथला थोडा किरकोळ प्रश्न लाईटचा आहे, तो मिटला की मला वाटतं इथं कामं कुठली राहिली नाहीत. रुटीनची कामं होत राहतील. ड्रेनेज, पाणी, रस्ता हे कंटिन्यू चालणारी कामं आहेत. पण त्याच्या पलीकडं म्हणजे कोरे साहेबांनी आम्ही मागच्या वेळी आहुजा पार्कमध्ये आपण एक ओपन स्पेस पांडुका उडकून काढला 18 गुंठ्याचा. आणि माझा मनोदय आहे की येणाऱ्या वर्षभरात ज्या पद्धतीनं मी सभापती असताना भाऊराव चौकमध्ये चिल्ड्रन पार्क उभा केलं आणि सांगली मिरजेतला अतिशय देखणं चिल्ड्रन पार्क ते होतं, जिथं दररोज 400 ते 500 लहान मुलं जी सामान्य असतील, गोरगरीब असतील किंवा कुठल्याही मोठ्या घरातले असतील, मुलं आनंद घेतात. आणि तसाच मालगाव रोडला व्हावा यासाठी 18 गुंठ्याचा आपल्या पलीकडे जो ओपन स्पेस आहे तिथं आमचा करण्याचा मनोदय आणि त्या पद्धतीनं आमची प्रोसेसही चालू आहे. आणि अनेक कामं भविष्यात होतील. कामाच्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा गेले 15-20 वर्ष आपण बापूंवर, आमच्या कुटुंबावर आणि बापूंसोबत असणाऱ्या सगळ्याच सहकाऱ्यांवर अतिशय प्रेम केलं, अतिशय विश्वास ठेवला आणि कुठल्याही प्रसंगी जो दुःखाचा भाग असेल, सुखाचा भाग असेल, एक घरातला सदस्य म्हणून तुम्ही आमच्या सर्वांच्या पाठीशी राहिलात. अशीच साथ येणाऱ्या 15 तारखेला आपण द्यावी. भारतीय जनता पार्टीनं अतिशय मोठ्या विश्वासानं बापूंच्या नेतृत्वामध्ये आणि मकरंद भाऊंच्या नेतृत्वामध्ये इथं पॅनल उभा केलंय आणि संपूर्ण पॅनल निवडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी विनंती एवढ्यासाठी करायला आलोय कारण की मतं तुम्ही देणारा हा विश्वास माझ्यात आहे. कारण की मतं मागायला म्हणून मी आलेलो नाही, तर फक्त विनंती एवढ्यासाठी करायला आलोय की मतदान करत असताना सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं पॅनल टू पॅनल मतदान करा. अ गट,
ब गट, क गट आणि लास्टला माझा ड गट आहे. तुम्ही अ ब क भारतीय जनता पार्टीला दिला तरच मला क गटाला भारतीय जनता पार्टीला द्या. एक वेळ मला मत नाही दिला तर चालेल, तर देताना पॅनल टू पॅनल देणार असाल तर मला मत द्या. या भावनेचा मी आहे. कारण की ज्या विश्वासानं लोक आपल्यासोबत येत आहेत, ज्या विश्वासानं पार्टीनं आपल्याला पॅनल उभं केलंय, त्यामुळं त्या सगळ्यांचा लोकांचा विश्वास आहे की मालगाव रोडला आवटी फॅमिली जे सांगतील त्याला लोक साथ देतात. आणि त्यामुळं आपल्या पॅनलच्या कुठल्याही माणसाला दगा होणार नाही ह्याची दक्षता आपण घ्यावी. कारण की प्रचार करणारा येताना तुम्हाला ह्याच्या आधी पण जे फिरून गेलेत ते सांगितलेत की निरंजनला एकट्याला द्या. ते विरोधकच सांगतात की निरंजनला मत द्या. तर मी सांगतोय फक्त मला एकट्याला देऊ नका, दिला तर चौघांना द्या, नाही तर मला देऊ नका. कारण की आपली भूमिका स्पष्ट आहे. कारण की काम करत असताना माझ्यासोबत 4 राहिलेले 3 महत्वाचे आहेत. मी एकटा हे सगळं करू शकत नाही. आपल्यासोबत 3घांची ताकद असल्यामुळे मी पळतोय आणि चेहरा माझा समोर येतोय. त्यामुळे मतदान करताना पॅनल टू पॅनल करा. आपल्या जेवढ्या काही इथल्या तक्रारी असतील भविष्यामध्ये ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हाला कामाची पद्धत आमच्या माहिती आहे, त्याच्यात त्यांनी सुधारणा करून ज्या अपेक्षा सूर्यवंशी मॅडमनी आमच्या लेडीज उमेदवारांबद्दल व्यक्त केली, काही अडचण नाही. त्या बाबतीत तुमचा एक लहान भाऊ म्हणून तुम्हाला शब्द देतो की 24 तास इथून पुढे कधी यांना फोन करा, हे येणार म्हणजे येणार. त्याबद्दल मला खात्री आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीने त्यांना पॅनलमध्ये परत घेतलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा वेळ न घालवता आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपला आशीर्वाद, आपले प्रेम 15 तारखेला आमच्या पाठीशी राहू दे. आणि पुन्हा एकदा आपण दाखवून द्या की प्रभाग क्रमांक 4 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता, आहे आणि पुढेही राहणार. एवढ्या ताकदीनं मतदान करा. आणि मतदान करताना असं करा की भविष्यात आपल्या विरोधात पॅनल कुठलं होता कामा नये, असं मतदान करा. एवढीच विनंती करतो.